नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता जानकीने आणि त्याचबरोबर संपूर्ण रणदिवे कुटुंबाने ऐश्वर्याला चांगला धडा शिकवत तिची घरातून हकलपट्टी केलेली असते. पण जाता जाता ऐश्वर्याने संपूर्ण रणदिवे कुटुंबाला समोरासमोर धमकी दिलेली असते. त्यांना आव्हान दिलेलं असतं की तुम्हाला काय वाटलं ऐश्वर्या हरली का? ऐश्वर्या कधीच हरत नाही. तुम्हाला सगळ्यांना समोरासमोर येऊन धडा शिकवेन असं ऐश्वर्या म्हणालेली असते. तुमचं रणदिवे कुटुंब उद्ध्वस्त केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असं तिचं म्हणणं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, जाता जाता ऐश्वर्याने संपूर्ण रणदिवेंना चॅलेंज केलेलं असतं की तुम्हाला रस्त्यावरती आणल्याशिवाय मी काही आता शांत बसणार नाही आहे. आणि त्या गोष्टीची जानकीला भीती वाटत असते. जानकी ऋषिकेशला म्हणत असते, ऋषिकेश, अहो ऐश्वर्या आता जखमी नागिन झाले. तिने आतापर्यंत आपल्याला खूप त्रास दिला, पण अजूनपर्यंत तिला सगळ्यांसमोर आपण एक्सपोज केलं नव्हतं. पण तिचा हा खरा चेहरा, तिचं हे नागिनीचं रूप आता सगळ्यांना समजले आणि म्हणूनच ती चवताळले आणि म्हणूनच ती जखमी झालेली नागिन कुठल्याही बिळातून फणा काढेल आणि आपल्याला डसण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यामुळे आपल्याला अलर्ट राहिलं पाहिजे. तेव्हा इथे ऋषिकेश तिला म्हणतो, तू काळजी करू नको जानकी, ऐश्वर्याला जे करायचं आहे ते करू दे. आपण सगळे रणदिवे एकत्र आहोत ना. आता तर तिने आपल्याला खुल्ली धमकी दिली, म्हणजे आपल्या बाबतीत, आपल्या कुणाच्याही बाबतीत जे काही घडेल त्या सगळ्याच्या मागे ऐश्वर्या आणि तो मास्कमॅन असेल. आपण असंच गृहीत पकडायचं. आपण एक काम करूया, ऐश्वर्याच्या विरोधातसुद्धा आपण पोलीस कंप्लेंट करूया. कोर्टामध्ये ती तुला अडकवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करेल, पण तिला आपण सफल होऊ द्यायचं नाही असं ऋषिकेशचं म्हणणं असतं. आणि प्रेक्षकांनो, जानकीची भीती खरी ठरते, कारण येणाऱ्या भागामध्ये इथे ऐश्वर्या सारंगचा मुद्दामून अपघात घडून आणते. सारंगकडून आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याच्या अंगावरती गाडी घालून त्याचा अपघात घडून आणते. आणि ही बातमी प्रेक्षकांनो, कावेरीने जानकीला फोन करून सांगितलेली असते, कारण कावेरीने सयाजी विखे पाटील आणि ऐश्वर्या यांचं बोलणं ऐकलेलं असतं. रणदिवेंना त्रास द्यायचा असेल तर सगळ्यात छोटं शेंडफळ म्हणजे सारंग याला त्रास झाला पाहिजे, तेव्हा सगळे रणदिवे आहेत ना ते मनातून खचतील. तेव्हा इथे सगळ्यात आधी आपण सारंगचा काटा काढायचा असं त्यांचं ठरलेलं असतं. आणि ही गोष्ट कावेरी जानकीला फोन करून सांगते. आणि त्यामुळे ज्या वेळेला सारंगच्या अंगावरती गाडी घातलेली असते त्यावेळेला ऐनवेळी ऋषिकेश जानकी तिथे पोहोचून सारंगचा जीव वाचवतात आणि त्याला सुखरूपरित्या घरी घेऊन येतात. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता सारंगचा पुन्हा एकदा जानकी ऋषिकेशमुळेच जीव वाचलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जाणार आहेत, उलगडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता ऐश्वर्या सयाजी विखे पाटील याच्या घरी परत गेलेली असते. कावेरी म्हणत असते की ही मुलगी गेली कुठे? कावेरी कॉफी घेऊन आलेली असते. तेव्हा ती सगळीकडे आता ऐश्वर्याला शोधत असते. ऐश्वर्या गेलेली असते मास्कमॅनला भेटायला, कारण तिला 10 लाख रुपये हवे असतात. ऐश्वर्याकडे पैसे नसल्यामुळे ती मास्कमॅन बरोबर डील करते की मी काहीही झालं तरीसुद्धा रणदिवेंना त्रास देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तुम्हाला जानकीकडून बदला घ्यायचा आहे आणि मला संपूर्ण रणदिवे कुटुंबाकडून बदला घ्यायचा आहे. तुम्हाला प्रॉपर्टीचे पेपर मी आणून देईन आणि मग त्या बदल्यात तुम्ही मला 50 कोटी रुपये देणारच आहात ना. त्यातले 10 लाख रुपये तुम्ही मला आत्ता द्या, कारण मला पैशांची गरज आहे. मी तुम्हाला तुमचे पैसे नक्की परत करेन. तेव्हा इथे मास्कमॅनने तिला 10 लाख रुपये दिलेले असतात. ते 10 लाख रुपये घेऊन ती पोलीस स्टेशनला येते. एक चांगला वकील ती हायर करते आणि इथे आपल्या वडिलांचा जामीन करून घेते. आपल्या वडिलांना तिने आता जेलमधून बाहेर काढलेलं असतं. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या आपल्या घरी परत आली आणि तिने माझा जामीन केला ही गोष्ट जेव्हा सयाजीला कळते तेव्हा सयाजीला खूपच जास्त आनंद हा झालेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ऋषिकेश आणि सौमित्र दोघेजण जानकीच्या आईला शोधण्यासाठी सोबत घराबाहेर पडलेले असतात. दोघेजण गाडीमध्येच असतात. तेव्हा इन्स्पेक्टर पाटील यांचा आता फोन येतो आणि इन्स्पेक्टर पवार म्हणत असतात की ऋषिकेश साहेब, तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. ऐश्वर्याने तिच्या वडिलांचा जामीन केलेला आहे. सयाजी विखे पाटील
हे जेलमधून बाहेर पडलेत आणि ऐश्वर्याने त्यांचा जामीन केलाय हे मला आत्ताच कळलं, तेव्हा मी तुम्हाला इथे आता अलर्ट राहायला सांगतोय. मी तुम्हाला मुद्दामूनच फोन केलाय. ऐश्वर्या आता संतापलेली आहे कारण तिच्या नाटकावरचा पडदा आपण आता खाली पाडलेला आहे. त्यामुळे ती तुम्हाला त्रास देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि म्हणूनच तिने सगळ्यात आधी सगळ्यात मोठा तिचा जो आधार आहे, तिचा आधारस्तंभ म्हणजे तिचे वडील, तिचा सपोर्ट सिस्टीम, याला तिने बाहेर काढलेलं असतं जेलमधून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे तिचे वडील आता जेलमधून बाहेर आलेले असतात आणि त्यानंतरला इथे मास्कमॅनच्या मदतीने आता ऐश्वर्याने दुसऱ्याच दिवसाची तारीख घेतलेली असते. म्हणजे कोर्टामध्ये तिने आता दुसऱ्याच दिवसाची हेअरिंग मागून घेतलेली असते जानकीला त्रास देण्यासाठी. सयाजी विखे पाटीलला आता ऐश्वर्या घरी घेऊन येते. त्यानंतरला मास्कमॅनला सांगून ती आता म्हणते की उद्याचीच तारीख घ्या, कोर्टामध्ये उद्याच हेअरिंग हवं आहे कारण जानकीला सगळ्यात आधी मला त्रास द्यायचा आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मास्कमॅनच्या मदतीने आता कोर्टाकडून इथे पोलिसांना लेटर आलेलं असतं की जानकीला उद्याच्या उद्या कोर्टामध्ये हजर करायचं आहे कारण उद्याच हेअरिंग आहे. त्यामुळे आता इथे सयाजी विखे पाटील आपल्या मुलीचीच मदत करत असतो, तिला सपोर्ट करत असतो आणि इथे कावेरीचं कुणी काही ऐकतच नसतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, सुमित्रा गेलेली असते कोल्हापूरला आणि सुमित्रा म्हणालेली असते की जानकीची आई लवकरात लवकर सापडायला हवी, म्हणून मी इथे देवी आईला नवस करणार आहे. जानकी, काळजी करू नको, तुझ्या मनामध्ये जो काही सळ आहे ना तो लवकरच बाजूला होईल, तुझी आई लवकरच घरी परत येईल. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, आई आपली गाडी घेऊन जा ना. तेव्हा ऋषिकेश आता गाडी घेऊन जायला सांगतो, पण सुमित्रा म्हणते नाही नको, अरे नवस करायला जात असताना बसने जायचं, अशा चैनीच्या गाड्या वगैरे इथे महागड्या गाडीमध्ये जाऊन आपला नवस पूर्ण होणार आहे का? मी बसमधूनच जाईन आणि आपला सारंग आहे ना, सारंग येईल मला बस स्टेशनला पोचवायला, हो ना सारंग? तेव्हा सारंग म्हणतो, हो आई, मी येतो ना तुला बस स्थानकपर्यंत सोडायला. तेव्हा इथे आता स्टेशनपर्यंत सोडायला सारंग आपल्या आईला जातो आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, सारंग घरी येत असताना इथे आता ऐश्वर्या मास्कमॅन बरोबर बोलत असते, प्लॅनिंग करत असते आणि ते प्लॅनिंग म्हणजे इथे आता कशा पद्धतीने रणदिवेंना त्रास द्यायचा त्याबद्दलचं प्लॅनिंग असतं. आणि प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी हिने सयाजी विखे पाटील आणि ऐश्वर्या यांचं बोलणं ऐकलेलं असतं. ते दोघेजणं बोलत असतात की आपण त्या रणदिवेंना उद्ध्वस्त करणारच आहोत, त्यामुळे सगळ्यात आधी त्या सारंगला, त्या बुटक्या वांग्याला मला धडा शिकवायचा आहे कारण त्याने इथे मरणाचं नाटक केलं आणि मला सगळ्यांनी मिळून प्लॅनमध्ये फसवलं. आता त्या सारंगला काही मी सोडणार नाही आहे. तेव्हा इथे कावेरी आता बघते सयाजी विखे पाटील आपल्या रूममध्ये आराम करत असतो. तेव्हा कावेरी आपला फोन घेऊन बाजूला येते आणि जानकीला फोन करून सांगते की जानकी, मी आत्ताच मगाशी ऐश्वर्याचं आणि यांचं बोलणं ऐकलं. अगं ऐश्वर्या तुम्हाला सगळ्यांना इथे धडा शिकवणार आहे असं म्हणत होती आणि सारंगला तर ती खूपच मोठी शिक्षा देणार आहे असं म्हणत होती. सारंगवरती लक्ष ठेवा, त्याला बाहेर एकट्याला कुठेही जाऊ देऊ नका. तेव्हा जानकी म्हणत असते, अहो पण आत्ता सारंग भाऊजी आईंना सोडायला इथे बस स्थानकवरती गेलेत, तिकडे सारंग भाऊजी एकटेच आहेत. तेव्हा इथे कावेरी म्हणते, अगं ऐश्वर्यासुद्धा बाहेरच गेले, तू लवकरात लवकर सारंगला फोन करून घरी यायला सांग. ऐश्वर्यासुद्धा घरात नाही आहे, ती कुठे गेले काय माहिती. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, मास्कमॅन बरोबर बोलताना ऐश्वर्याचं लक्ष सारंगकडे जातं. सारंग आता मार्केटमध्ये फिरत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, ऐश्वर्याचं लक्ष गेल्यानंतर ती म्हणते, ठीक आहे, तुमचं काम होऊन जाईल, तुम्हाला प्रॉपर्टीचे पेपर मिळतील आणि जानकीकडून जो काही बदला घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला मदत करेन, पण आता मला जायला हवं कारण मला माझं महत्त्वाचं काम करायचं आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ऐश्वर्या इथे आता गाडी सारंगच्या अंगावरती चढवते, सारंगला धक्का मारून इथे आता सारंगला ती खाली पाडते आणि पुन्हा रिवर्समध्ये येणार तेवढ्यातच तिथे जानकी ऋषिकेश पोचलेले असतात. कारण जेव्हा कावेरी जानकीला ही गोष्ट सांगते तेव्हा जानकी एका मिनिटाचाही वेळ वाया न घालवता ऋषिकेशला घेऊन ती बस स्थानकाच्या दिशेने त्या ठिकाणी पोचलेली असते. तेव्हा इथे आता ऐश्वर्या पुन्हा त्याच्यावरून गाडी नेणार तेवढ्यातच ऋषिकेश आणि जानकी तिथे पोचलेले असतात. ऐश्वर्या लगेचच तिथून पळ काढते. तेव्हा पहिल्या धक्क्यामध्ये त्याच्या डोक्याला हातापायाला खूप मार हा लागलेला असतो. तेव्हा इथे आता सारंग म्हणत असतो, दादा वहिनी काळजी करू नका, मी ठीक आहे, मुद्दामून माझ्या अंगावरती गाडी घालण्यात आली आणि मला माहिती आहे ती व्यक्ती कोण होती, ऐश्वर्या होती ती दादा.
तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश सारंगला उचलतो आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर तिथे ट्रीटमेंट सुरू होते. डोक्याला हातापायाला पट्टी वगैरे केली जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश सारंगला घरी घेऊन येतो. डॉक्टर म्हणतात की त्यांची व्यवस्थित काळजी घ्या. त्यानंतरला 2 दिवसानंतर इथे आता ऋषिकेश सारंगला घरी घेऊन आलेला असतो. तेव्हा जानकी त्याचं ऑक्शन वगैरे करते आणि त्याला घरामध्ये घेते आणि त्याला बरं करण्यासाठी अतोनात प्रयत्नसुद्धा करत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नाना टेन्शनमध्ये असतात. ते म्हणत असतात की ऐश्वर्या माझ्या मुलाकडून बदला घेतल्याशिवाय ती काही शांत बसणार नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी म्हणत असते, नाना नका काळजी करू, आपण सगळेजण एकत्र आहोत ना. सारंग भाऊजी, आता तुम्ही काही दिवस आहे ना घरातून कुठेही प्लीज जाऊ नका. त्या ऐश्वर्याचा राग आहे तुमच्यावरती. तुम्ही इथे मरणाचं नाटक केलं ना, त्यामुळे ते आपल्या प्लॅनमध्ये फसले. तेव्हा आता ती तुमच्यावरती सगळ्यात जास्त चिडलेली आहे. तर तुम्ही एकट्याने आता कुठेही बाहेर जायचं नाही, असं जानकीने सारंगला सांगितलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, सारंग म्हणतो ठीक आहे, मी सध्या तरी कुठेही जाणार नाही आहे. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, नाना नका काळजी करू, मी आहे ना. त्या ऐश्वर्याला आणि तिच्या त्या वडिलांना मी धडा शिकवल्याशिवाय काही स्वस्थ बसणार नाही आहे. तर प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्याने आपल्या अपमानाचा बदला इथे सारंगकडून घेतलेला असतो. चांगला वचपच काढलेला असतो सारंगचा. त्याला इथे जबरदस्त मार बसलेला असतो. तर या सगळ्याच्या मागे ऐश्वर्या आहे हे आता ऋषिकेशला माहिती असतं. पण ऋषिकेशला आता इथे ऐश्वर्याने त्यांना त्रास देण्यासाठी रणदिवेंना सारंगला इथे आता वेठीस धरलेलं असतं. तेव्हा ऐश्वर्याला जर त्रास द्यायचा असेल तर तिच्या वडिलांना चोप दिला पाहिजे, हे आता ऋषिकेशला समजलेलं असतं. ऋषिकेश म्हणतो, सयाजी विखे पाटील, माझ्या वडिलांना किडनॅप करून ठेवलं होतंस, त्या गुन्ह्याखाली तू आतमध्ये गेला होतास आणि आता परत बाहेर येऊन माझ्या भावाला त्रास देतोयस तू. आता बघ तुमची काय अवस्था करतो ते. तेव्हा इथे सयाजी विखे पाटीलला इथे आता रस्त्यात ऋषिकेशने गाठलेलं असतं. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, काय सयाजी, एवढ्या दिवसानंतर सुटलास तरीसुद्धा तुझा माज कमी झालेला नाही आहे वाटतं. मुलीला शांत राहायला सांगणार नाहीस. तिने आम्हाला विनाकारण त्रास दिला. आम्हाला त्रास दिल्यानंतर आम्ही तिला इथे सगळ्यांच्या समोर एक्सपोज केलं आणि तिची रवानगी घरातून बाहेर केली. तर तिला इतका राग आला, ती इतकी चिडली की तिने माझ्या भावाच्या अंगावरती पुन्हा एकदा मुद्दामून गाडी घातली. का, कशासाठी? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, सयाजी विखे पाटील, आम्हालासुद्धा वार करता येतात, आम्हालासुद्धा खेळता येतं, मारता येतं आणि तुला हे चांगलंच माहिती आहे मी काय करू शकतो, बरोबर ना. त्याच्यामुळे आता माझ्या भावाला जितकं लागलं आहे ना तेवढा मार मी तुला देऊ शकतो, पण ह्या वयात तुला ते झेपणार नाही. म्हणून तुझ्या पोरीला, त्या ऐश्वर्याला आहे ना, त्या माजुड्या ऐश्वर्याला सांगायचं की आता नीट राहायचं, नीट वागायचं. माझ्या जर भावाला पुन्हा तिने त्रास दिला किंवा माझ्या कुटुंबातील कुठल्याही मेंबरला त्रास दिला तर ते मी सहन करणार नाही. आणि जर माझ्या भावावरती जी गाडी तिने घातली तीच गाडी तुझ्या अंगावरती आणि तुझ्या त्या मुलीच्या अंगावरती घालायला मलासुद्धा वेळ लागणार नाही आहे सयाजी विखे पाटील, हे तू लक्षात ठेव, असं इथे आता ऋषिकेशने सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सारंगला पट्टी वगैरे चेंज करण्यासाठी हॉस्पिटलला आणत असतात. त्याचं रूटीन चेकअप एकदम व्यवस्थित सुरू असतं. डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की तुम्ही घरी काळजी घ्या, पण वेळच्या वेळी चेकअपसाठी हॉस्पिटलला घेऊन यायचं आहे. तेव्हा ऋषिकेश, जानकी, सौमित्र, अवंतिका सगळेजण सारंगची अगदी व्यवस्थित काळजी घेत असतात. तेव्हा जानकी म्हणत असते, आजी बघताय ना, एवढं सगळं होऊनसुद्धा तुम्हाला त्या ऐश्वर्याचा खूप पुळका आहे हो. तुम्ही माझा राग करता कारण तुम्ही मला आणि इथे ऋषिकेशला दोघांनासुद्धा सावत्र समजता, बरोबर की नाही. म्हणून तुमच्यासाठी सख्खा नातू एवढा जीव ओवाळून टाकणार नाही तेवढा ऋषिकेश टाकतात, पण तरीसुद्धा तुम्हाला त्यांच्या प्रेमाची किंमत नाही आहे. मी तुमचं सगळं काही इतकं प्रेमाने करते, पण तुम्ही कधीच प्रेमाने माझं कौतुक केलं नाही, नेहमी मला टोमणेच दिले. आता बघताय ना, तुमच्या त्या गुंडीने तुमच्या गुंड्याची काही इथे अवस्था केली आहे. बघा जरा बघा, तरीसुद्धा तुम्हाला त्या ऐश्वर्याचाच पुळका असेल नाही का. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सारंगने सांगितलेलं असतं की जर आजी पुन्हा त्या ऐश्वर्याची साथ दिलीस किंवा तिचं नाव या घरामध्ये तुझ्या तोंडून मी ऐकलं ना, तर तुला मी स्वतः कोकणामध्ये नेऊन पोचवेन, असं सारंगने स्पष्टपणे सांगितलेलं असतं.
तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्या आता रणदिवेंकडून बदला घेत असते आणि पहिला धोका ती सारंगलाच देते, त्याच्या अंगावरतीच गाडी घालते. पण इथे कावेरीने फोन केल्यानंतर जानकी आणि ऋषिकेश दोघेही जण योग्य वेळेवरती त्या ठिकाणी पोहोचतात. तिथे गेल्यानंतर सारंगचा जीव वाचवतात आणि त्याला सुखरूपरित्या घरीसुद्धा घेऊन आलेले असतात.